सर्वांगी सुंदर होते संगोराती कंठ जगे माल मुक्ता बाराती जय देव जय मंगल मोती होती मंगल मोती नरसर माते मन कामेना बोधी जय देव रत्नाकर बाला तुझगोरी कमला चंदनाची होती बम बम केसरा हीरे गरग मुकुट शोभा शोभाना रुद्रवती नवकोर सरी नागरिया जय देव जय मंगल मूर्ति होती मंगल मूर्ति। गर्व से कहो हम हिंदू है संपूर्ण देशालाच बोललं जात आहे, परंतु त्यावेळेला अशी परिस्थिती होती, हे बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती। त्यावेळेला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा मंत्र दिला। महाराष्ट्रातून याची सुरुवात झाली आणि मग देशामध्ये तो पसरला। आज महाआरती घेण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला आम्ही महाआरती घेत होतो त्यावेळेचं कारण वेगळं होतं। त्यावेळेला आक्रमणकर्ते वेगळे होते। त्या आक्रमणकर्त्यांना आव्हान देण्यासाठी त्यावेळेला महाआरती आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आम्ही घेतल्या। परंतु आता राम मंदिर बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी बलिदान दिलं, जे शहीद झाले, आज माणिकदादा पाटील त्यावेळेला जी करसेवा झाली होती, त्यावेळेला या विभागाचे ते विभाग प्रमुख होते आणि बाळासाहेबांच्या आदेशाने हजारो शिवसैनिक करसेवा करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली गेले होते। आजही ते मूळ ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मार्गदर्शन करत आहेत। सांगण्याचा हेतू एवढाच आहे, आज आमच्या आस्थेला धक्का बसला आहे। ही चोरी नाही आहे, हे डकेती आहे, हे अनेक जण सांगतायत आणि याचा निपात व्हायला पाहिजे। कुणालाही त्यातला पाठीशी घालता कामा नये। जे मूळ आहे त्याच्यामध्ये दोषी उगाच कोणतरी बळीचे बकरे बनून चालणार नाही। बळीचा बकरा नका बनू। जे याचे मूळ आहेत, जे ट्रस्टी आहेत, मुळामध्ये ट्रस्टी हे का त्या ठिकाणी राहिलेत पदावर तेच मला कळत नाही। त्यांना बरखास्त केलं पाहिजे होतं, त्यांची ती जबाबदारी होती, परंतु कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आज लोक म्हणतात की चौकीदार चोर आहे, म्हणजे हा प्रतिसाद तुम्ही काल पण बघितला असेल की लोकांच्या डोळ्यामध्ये संताप दिसतोय। तो काल सायंला दिसला, आज चेंबूरमध्ये तीच परिस्थिती आहे, आज ही संपूर्ण देशामध्ये परिस्थिती आहे। हा आक्रोश आहे, हा संताप आहे। याचा उद्रेक होण्याच्या अगोदर कुठेतरी जे गप्प बसलेत त्यांनी त्यांचं तोंड उघडावं आणि लुटीचा पैसा गेला कुठे हे त्यांनी सांगायला पाहिजे। आणि आता नाही, कार सेवेमध्ये सुद्धा त्यावेळेला जी वर्गणी जमा केली होती तेव्हापासूनचा हिशोब यांनी द्यायला पाहिजे। तेव्हापासून लोकांचे जे कष्टाचे पैसे आहेत, सोन्या चांदीच्या विटा असतील, दागदागिने असतील, आभूषणं असतील, त्याचा पत्ता नाही आहे। संपूर्ण आता यातून हा जो प्रकार, जो लांछना प्रकार जो घडला आहे, पुन्हा असं लांछन देशाला नको आहे। त्याच्यामुळे सखोल चौकशीचं नाटक नको। मूळ जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। काय अमित शाह 4 वर्ष मंदिरात गेलेले, हा भाजपचे माजी खासदार आहेत, तेच स्वतः सांगतायत की मला तिथलं संपूर्ण गडबड माहिती आहे, घोळ माहिती आहे, म्हणून माझी इच्छा होत नाही तिथे जाण्याची। आणि अमित शाह पण जे मोठमोठी भाषणं करतात, रामाचं नाव घेतात, ते सुद्धा मंदिरामध्ये अजूनपर्यंत गेले नाहीत। असो, ज्यावेळेला त्यांची इच्छा होईल, बघा तो श्रद्धेचा भाग आहे। ज्यावेळेला प्रत्येक जो मंदिरात गेला नाही म्हणजे तो हिंदू होत नाही असं नाही आहे। त्याला जसं देवाचं बोलावणं येईल तसं तो जाणार आहे। हम कार सेवा के टाइम पे हमने देखा जब बाबरी मस्जिद का ढांचा पूरा तार का कंपाउंड था और लोगों ने उसमें जय श्री राम का नारा दिया और उस तार को पार करके बहुत हमारे शहीद भी हुए और वो सरयू नदी का पूरा पानी लाल लाल हो गया था। इतना हमने एक बलिदान देखा है हमारे। आपने तो बलिदान देखा और आज ये घटना, कितना दुख हो रहा है देखिए। बहुत दुख हो रहा है कि हमारे देखिए मित्र है, हमारे साथ में है और हम लोग ने दोनों जन कार सेवक है। हमने देखा उसमें इतनी भयानक परिस्थिति, इतने आदमी शहीद हुए बाबरी मस्जिद के लिए, राम मंदिर बांधने के लिए, और आज उसमें चोरी हो रहा है। हमें बहुत दुख की बात है, बहुत दुख होता है हमको। और एक छोटा सा मैंने भजन बनाया, श्री राम का मंदिर किसने बांधा रे, श्री राम का मंदिर किसने बांधा रे, बांधा रे हिंदू भाइयों ने ये ते बाळासाहेबांनी
ये बार बार गई ये कारी सेवा, ये बार बार गई ये कारी सेवा। एक बार गई मुंबई की शिवसेना, तोड़े के बांध के आए रे, श्री राम का मंदिर बांधा रे। बोलो सिया रामचंद्र की जय, जय जय श्री राम। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। आम्ही भाग्यवान आहोत। मान्य शिवसेना प्रमुखाने 1992मध्ये मी नगरसेवक झालो, मी विभाग प्रमुख होतो आणि 92मध्ये आमचे मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली कारसेवक म्हणून आम्ही 3 बोगीमध्ये अयोध्येला गेलो ढाचा पाडण्यासाठी आणि आमच्या नशिबाने तिथे ढाचा पाडण्याचा आमच्या हातात हातोळे होते आणि ही आता जे बोलले ही मंडळी आम्ही बरोबर होतो। आणि आत्ताची परिस्थिती जी आहे हे रामाला आणले म्हणतायत पंतप्रधान, आता रामसेना घालवणार आहे। ज्या सगळी उलटापरत केलेली आहे राम मंदिरामध्ये, अजूनही 2 वर्ष झालेली नाही मंदिराला आणि गळती लागलेली आहे। जिथे जिथे या पंतप्रधानांचा हात लागला, झालेला आहे राम मंदिरामध्ये घाणेरडा प्रकार, चोरीचा प्रकार झालेला आहे, त्याबद्दल डकेतीच आहे ती, चोरी नाही। त्यांचेच लोक म्हणत आहेत चोरी नाही, केवळ ही डकेती आहे आणि यांनी रामाला आणलेलं आहे फक्त पैसा जमवण्यासाठी आणि ह्याला रामाला जे आणलेलं म्हणतात, पण रामसेना घालवणार आहे आणि रामाचा शाप याला नडेल, कारण संपूर्ण भारतामध्ये अघोषित आणीबाणी त्यांनी सादर केलेली आहे। सर्व 4 स्तंभ ताब्यात घेतलेले आहेत, कोणाचा आवाज उठू देत नाही। ही हुकुमशाही जास्त काळ चालणार नाही। या महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांची जी पुण्याई आहे त्याच्यामुळे आता आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे हे संपूर्ण विभागामध्ये हे जे पेटवत आहेत सगळं रामाच्या नावाने जी सगळी चाललेली आहे अयोध्येमध्ये, हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरायला हवं। आणि गेले अनेक दिवस तो आमचे प्रमोद शिंदे हे सगळ्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन ही महाआरतीचा कार्यक्रम केलेला आहे। तो छोटासा जरी कार्यक्रम असला तरी लोकांपर्यंत पोचतो आहे, लोक जागृत होत आहेत आणि हळूहळू लोक रस्त्यावर येतील आणि या पंतप्रधानांना आणि त्या अमित शहाला घालवल्याशिवाय राहणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।